कुठलंही नातं असू देत. आई-वडिलांचं असू दे, सासू-सुनांचं असू दे, मैत्रिणींचं असू दे, काका-काकूंचं असू दे, कुठलंही प्रेम असू दे, ते तुम्ही जर सकारात्मक घेतलं आणि त्याच्यामागचा जर विचार केला ना, तर हे प्रेमाला कधी तडाच जाणार नाही. इतर सगळ्या प्रेमांबद्दल ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस कुटुंबातलं प्रेम आपण तसं गृहीतच धरतो. अगदी, आपण अगदी. फार हो, हो, त्याच्याबद्दल हो. बोलत हो, नाही हो, हो. आणि ते आलेलं नातं आहे ज्यासाठी आपल्याला काहीच प्रयत्न नाही करावे नाही, लागले. नाही. म्हणजे आपण ज्यावेळेस बाहेर पडतो, मैत्रीमध्ये आपण कोणासोबत तरी ठरवून मैत्री करतो किंवा ती आपसूक होते. आपण वेगळ्या लोकांसोबत ती नाती प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो. इथलीही सगळी नाती दिलेलीच आहेत ना तुम्हाला. ती तुमच्या जन्मासोबत तुमच्यासोबत येतात मिळायचंच आहे. म्हणून आपण त्यांना फार त्यांचं कौतुक करत करत नाही. नाही. तर का कुटुंबातलं प्रेम का महत्वाचं असतं? कुटुंबाचं काय असतं माहिती का, की ज्यावेळेला तुमचा जन्म होतो, कुटुंब निर्माण होते, ते सहज तुम्हाला प्रेम मिळतं. त्याच्याकरता कोणाची अपेक्षा नसते. हो. पण मैत्रीमध्ये तुम्ही तरुण होता, तर ते प्रेम तुम्हाला मिळवावं लागतं. त्या मित्राला एखादी गोष्ट, "चल रे चहा प्यायला." म्हणजे ते तुम्ही प्रेम हळू मिळवत राहता. हं. हं. जसे आपण पैसे मिळवण्याकरता प्रयत्न करतो तसे आणि मग तुमची ती लाईन जुळते आणि मग तुम्ही ते हं. खूप तुमची घट्ट मैत्री होते आणि म्हातारपणी प्रेम मागावं लागतं. म्हणजे हे तुम्हाला प्रेम हे तेच असतं, परंतु त्या वेळेला तुम्हाला प्रत्येकाची जी पोझिशन किंवा हं. जी जागा असते ती वेगवेगळी असते. हं. आणि तू जे म्हणालास ना, ते अगदी बरोबर आहे. कुटुंबातलं प्रेम हे महत्त्वाचं असतं. कारण त्या लोकांकडनं तुमच्याकडनं काही अपेक्षा नसते रे. मित्राकडनं तुम्ही, "अरे, आज तुला हे मिळालं, तू चहा दे." पण तुमची आई कधी म्हणत नाही, "अरे, तुला नोकरी लागली, तुला मी मला चहा दे, पार्टी दे." आई म्हणत नाही. आई म्हणते, "तू ये रे एकदा, तुला मला डोळे भरून बघू दे." हे असतं, हे निर्व्याज प्रेम असतं. म्हणजे हं. त्याच्यात तुम्हाला व्याज वगैरे काही द्यावं लागत नाही, की हं. आई म्हणा, आजी म्हणा. आजी तर केवढी खुश असते. हं. मुलाला म्हणजे नातवाला नोकरी लागली, तर मुलाला नोकरी लागण्यापेक्षा सुद्धा तिला नातवाला नोकरी लागल्याची, नातीचं लग्न, या गोष्टी खूप, म्हणजे हे तुमचं कुटुंबातलं प्रेम जे असतं ना, ह्याच्यातनं अपेक्षा कुणाची तुमच्याकडनं नसते, हं. असं मला वाटतं. पण ती गंमत आहे ना, की खरं तर कुटुंबातल्या प्रेमाने एक स्थैर्यता देणं अगदी. एक्स्पेक्टेड आहे, की हो. तुम्हाला हं. गॅरंटी, की तुम्ही जसं हो. म्हणालात, की अपेक्षा नसते. त्यामुळं कुटुंबातलं प्रेम म्हणजे हां, ही माझी हक्काची माणसं आहेत. हो. पण ते कुठेतरी नातीग्राह्य धरल्यामुळं किंवा तुम्ही जसं म्हणालात, की ते कम्युनिकेशन नसल्यामुळं आता थोडंसं अ, अ, गे प्रश्न पडतायत का हो. त्याला? नाही, मला नाही वाटत. कारण प्रेम हे आई-वडिलांचं प्रेम तुमच्यावर जेवढं आहे किंवा मुलांवर आहे तेवढंच आहे आणि मुलांचं सुद्धा तेवढंच आहे. फक्त प्रश्न एवढा असा पडतो, की आपण ते बोलून दाखवत नाही. पूर्वी कसं होतं, म्हणजे अगदी आता पूर्वीची हं. गोष्ट सांगते, की आई जर स्वयंपाक करत असेल किंवा बाळ जेवत असेल, तर ते आईच्या पदराला हात पुसायचं. आता तू बघ बरं, एखादं बाळ जर आलं आणि हात खरकटा असेल आणि आईच्या ड्रेसला "का रे गधड्या?" करून, म्हणजे गधड्या म्हणजे हा माझा चुकीचा शब्द झाला. पण का रे म्हणून ती आई रागवते. पण हे प्रेम काही तिचं कमी झालेलं नसतं. हं. कारण ती बोलण्याची आणि दिसायला तेवढं मिळत नाही. कारण तुम्ही मुलं बाहेर असता रे. हं. मग त्याच्यामधनं आम्ही कसं करायचं? आता हं. ह्याला एखादी आनंद झाला किंवा मुलाला, तुला एखादा आनंद झाला, तर आई तो फोन करून आईला सांगतो, "आई, मला आज ना प्रमोशन मिळालं." हं. आईला आनंद झालेला असतो, पण तिला तुझा चेहरा दिसत नाही आणि इथे तिला थोडंसं वाईट वाटत असतं. मग तिची तुझ्याकडनं किंवा आई-वडिलांची, आजी-आजोबांकडनं अपेक्षा काहीच नसतं. कारण तुमच्यावर त्यांचं भरपूर प्रेम असतं. हं. फक्त ते प्रत्यक्ष दिसत नाही आणि हे मला असं वाटतं, की तुम्ही मुलांनी ना, हे प्रत्यक्ष जे प्रेम असतं ते थोडंसं जपायला पाहिजे. हं. खूप मला ना एक खूप मजा वाटते म्हणजे कुटुंबातल्या प्रेमाबद्दल आपण ज्यावेळेस बोलतो ना, म्हणजे जितकी लोकं असतात हं. ना कुटुंबात, म्हणजे आता समजा 4 लोकांचं किंवा 5 लोकांचं कुटुंब पाहिलं, आजी-आजोबांपैकी एक कुणीतरी आई-बाबा आणि हं. मुलं. तर प्रत्येकाचं त्यांच्या सोबतची नाती आहे ना, ती खूप वेगवेगळी असतात. वेगवेगळे म्हणजे असतात. हो. सगळ्यांची, म्हणजे माझं आईसोबतचं जे नातं आहे, माझ्या भावाचं माझ्या आईसोबतचं जे नातं आहे, माझं माझ्या वडिलांसोबतचं जे नातं आहे, माझ्या आजीसोबत, प्रत्येकाची इतकी वेगवेगळी वेगळे नाती असतात. असतात ना, तर आपल्या घरालाच मला असं वाटतं जग फेस करायला जे वेगवेगळी नात्यांची स्वरूपं आपल्याला बघायला मिळतात, माणसांची स्वरूपं बघायला मिळतात, ते घरातच रेडीमेड मिळतात. रेडीमेड मिळतं. आणि ते असं एक कम्फर्ट असतो, की ही लोकं तुमच्याकडनं काहीच अपेक्षा काहीच करत अपेक्षा नाहीत. करा. अगदी त्यांना तुमचे सगळे दुर्गुण माहिती माहिती असतात. त्याच्यातून त्यांना सगळ्या वाईट सवयी माहिती असतात, की हा उठल्यानंतर पांघरूण घडी करून नाही टाकणार आहे, पासून सगळ्या छोट्या गोष्टी माहीत असतात. पण ते कधीच तुम्हाला जज नाही जज करत नाही आणि करत. तुम्हाला त्यांच्यासाठी उगाच काहीतरी खोट्या गोष्टी नाही कराव्या लागत. करावं लागत. आणि ते असं इतकं आपसूक असं घडून मग आलेलं तिथे असतं. तुम्हाला कोणी जज करतच नाहीत रे. हो. म्हणजे आज हे लेक घरी आलेला आहे, आज तुझ्याकरता काय करू रे? दमलास का रे? पाणी प्यायचंय हं. किंवा चहा द्यायचाय. अगदी कितीही म्हातारी हात थरथरत असेल, तरी सुद्धा आई तुला चहा-पाणी देणार. हो. ती तुला म्हणणार नाही, की "अरे आता आलायस ना, आता मी दमले बाबा, तू तुझं करून पी." असं
म्हणजे आई म्हणूच शकत नाही. आई म्हणा किंवा घरातले कोणी असो. आणि हो. पूर्वी जी एकत्र कुटुंब पद्धती होती ना, त्याच्यामध्ये हे सगळं होत होतं. हम्म. मला हे नेहमी वाटतं, की आपली आता लहान आहे ती आपल्याला आता म्हणजे काही कारणामुळे झाली, तुम्हाला बाहेर जावं लागतं म्हणून तुम्ही जे छोटं कुटुंब म्हणता हल्ली. हम्म. पण पूर्वी एकत्र कुटुंब असायचं. म्हणजे अगदी मला आठवतं ना, माझ्या आजोळी मी श्रीरामपूरला हं. जायची ना, तर आम्हीच फक्त नसायचो. म्हणजे आमची मावस भावंडंच फक्त नसायची. माझ्या आत्तेभावाची मुलं, त्याची वय 25-30 मुलं असायची. हो. 25-30 मुलं फक्त. मुलं फक्त. आणि आजी सगळ्यांचा स्वयंपाक करायची. तर ती जवळ-जवळ 3 ते 4 किलोचा कणकेचा गोळा ती बापरे, केलेला असायचा. मला महिन्याचं सांग झालं तू. ते. हो ना, एक्झॅक्टली. आणि ती इतकी प्रेमाने सगळ्या म्हणजे हा तुझा नणंदेचा मुलगा आहे, त्याला अर्धीच पोळी दिली, असं नसायचं. आणि त्यावेळेला आत्ता जे मुलांना आपण शिकवतो की नाही, हे शेअर करायला पाहिजे बरं का, असं कोणी मागितलं ना की लागली द्यावं, ते कोणी आलं ना की लागली पाणी द्यावं. तर हे संस्कार आमच्यावर आपोआप होत गेले. हम्म. तिथे आम्हाला शिकवावं लागलं नाही. आम्हाला म्हणजे त्या काळात कारण हे जे संस्कार आपण म्हणतो की नाही, ते तुम्ही बघून करता. हं. हम्म. असे लादून तुमच्यावर संस्कार कधी होत नाही, की चला हां, आता ते आलेत ना, जा बरं आधी पाणी द्या. आता त्यांना वाकून नमस्कार करा. हे होतच नाही. आपसूक कारण मोठ्याने नमस्कार केल्यानंतर तो आपोआप व्हायचा. हम्म. आणि मग आजोबा मला काय सांगायचे, की म्हणजे हा हं. संस्काराचा किंवा प्रेमाचा भाग झाला. आजोबा मला काय सांगायचे, "अगं करावा नमस्कार. ते तुला सुखी राहाच म्हणतील ना, तुला त्याचा उपयोगच होईल. कोणी शिव्या तर देणार नाही." आणि मग हो. तेव्हापासून ही सवय लागली, की कोणी आलं की नमस्कार करायचा. त्यात चुकीचं काही नाही. मग तिथे तुमचा अहमपणा जो असतो तो आपोआप कमी होतो. हम्म. हे सगळं तुम्हाला संस्कार, हे प्रेम, हे सगळे आपल्याला या एकत्र कुटुंब पद्धतीतनं मिळतात. हम्म. वॉव! आणि ते मगाशी मला म्हणाला ते मला परत-परत असं कोरलं गेलं, की कुटुंबाचं मुळात मेन कामच हे आहे, की भय घालवणं. अगदी. हो. तुमच्यातली मनातली भीती भीती घालवणं. घालवणं. हो. फिअरलेस वाटतं कुटुंबात आल्यावरती. अगदी. आणि ते खरं आहे रे. आपण जेव्हा लहानपणी आजोळी जायचो वगैरे तेव्हा एक 5-10 जरी म्हणजे आता आमच्या वेळेला काही 25-30 नव्हते, पण आम्ही 5-6 कझिन्स एकत्र यायचो. तेही असं वाटायचं, की अरे, ही माझी हो. आर्मी आहे. हो. हा तो एक झोन असायचा. आणि कोणी भांडणं म्हणजे जनरल भांडायला कोण येणार आहे? शेजारच्या गल्लीतली 2 मुलं की एखादं कुत्रं जरी आलं तरी एक मोठा दादा असायचा, तो असा थांबायचा, "नाही ना, माझ्या बहिणीला काय?" हो. तो असायचा 10 वर्षाचा. बहीण असायची 6 वर्षाची. पण ते काहीतरी वेगळंच हां. काय म्हणतात प्रेम चढायचं प्रेमाचं. म्हणलं मला. अगदी, अगदी. हो. आणि ते एकत्रपणा जो असायचा ना, तो हा. तुम्हाला कुटुंबातनं मिळतो. मग ते काका-काकू तुमच्यावर करणारे, प्रेम करणारे असायचे. अगदी तुमच्या घरी कोणीही असू देत, तर तुमच्यावर लागलं का, दुखलं का किंवा काय असेल ते. आणि पूर्वीच्या काळी कोणी कोणाला रागवायचं नाही, की आणि एक आणखीन मला सांगावसं वाटतं, की ज्यावेळेला कुणीही ओरडून बोलतं, तर हम्म. एखादा भाऊ बहीण उशिरा आली, की ओरडते, "किती वेळा सांगितलं तुला उशिरा येत जाऊ नको." तो ओरडून 4-5 वेळा आणखीन हे करतो, हं. की आई रागामध्ये एकाच्या ऐवजी 2 फटके देते. तर तो पहिला जो फटका असतो, तो तिचा काळजीचा असतो. आणि नंतरचा जो असतो, ते तिला अति काळजी झाली, की खरंच हे असं झालं असतं, तर ही उशिरा आली असती, तर मी काय केलं? आणि त्यामुळे 4-5 फटके. पण आम्ही म्हणजे पण मुली लक्षात काय ठेवतात, की मला थोडासा 10 मिनिटं उशीर झाला आणि आईने मला मारलं. पण ते तसं नसतं. त्याच्यामध्ये काळजी असते. आणि म्हणूनच मी म्हणते, की सकारात्मकता जी असते ती प्रेमामध्ये असावी, की हम्म. तिने का मारलं असेल? काय हे तुम्हाला जर एकदा त्या गोष्टी तुम्हाला कळल्या ना, की आपण त्याचा विचार केला पाहिजे, की का बरं हे झालं असेल? का बरं मला वडील रागवले असतील? कारण का बरं मला आई म्हणाली असेल, की "तू इतक्या वाजता घरी ये" किंवा का बरं आई म्हणाली असेल, की "तू त्या पार्टीत जाऊ नको." किंवा भाऊ का बरं रागवला? कारण भावाने बघितलेलं असतं, की बाकीच्या मुली ज्यावेळेला पार्टीत जातात, त्यावेळेला त्यांच्यावर काय त्यांना त्रास होत असेल आणि आणि हम्म. म्हणून तो बहिणीला वाचवत असतो. म्हणजे हे भावा-बहिणींचं प्रेमच आहे, की नाही. फक्त ते आपण पॉझिटिव्ह घ्यावं नेहमी मला असं हं, वाटतं, हं, की हं. कुठलंही नातं असू देत. आई-वडिलांचं असू दे, सासू-सुनांचं असू दे, मैत्रिणींचं असू दे, काका-काकूंचं असू दे, कुठलंही प्रेम असू दे, ते तुम्ही जर सकारात्मक घेतलं आणि त्याच्यामागचा जर विचार केला ना, तर हे प्रेमाला कधी तडाच जाणार नाही असं मला नक्की वाटतं.